गणप्या, तुला एक गोष्ट सांगतो तुझ्या कानात, इकडे तिकडे सांगू नको, नाही तर तुला आहे बोळखंडाची सवय. सगळ्या गावात एक बातमी पांगायची. अरे भाजव्याच्या महिन्यात मला बोनस भेटणार आहे मालकाकडून. तो बोनस भेटला की माझी होणारी बायको जी आहे ना, तिचं लय दिवसापासून चाललंय मला आयफोन घेऊन द्या, आयफोन घेऊन द्या. मग तो बोनस भेटला का तिला एक आयफोन घेऊन देतो, म्हणजे माझ्याबरोबर चॅटिंग करायला तिला काय अडचण यायची नाही. आणि म्हाताऱ्याला बिलकुल सांगू नको, नाहीतर बोळखंडशील तिथं. तुला हाय सगळ्या गावात पांगायची बातमी, बरं का? लक्षात ठेव, तो का जीवाचा मित्र म्हणून तुला सांगितलं या. आता ऑलिम्पिक आलंय ना जवळ, सराव चाललाय. बारक्या कसा पळतय, अरे बारक्या कुठं चालला थोबाड घेऊन वर तोंड करून, तो आला झेपऱ्या इकडे झाकण घेऊन. काय ताळमेळ लाग ना अजून तुमचा पळायचा. पॅनल्टी मिळाली का नाही लगेच गोल करता आला पाहिजे. इकडं तिकडे येळ खर्च करायचा नाही. काय ताळमेळच लागत नाही. ताळमेळा असला का मग लगेच पॅनल्टीवर गोल तयारच होतो बा. खेळताना चित्तकसंही एकाग्र पाहिजे. नुसतंच आपलं धुमसून पळायचं इकडं तिकडे, त्याला काय अर्थ नाही. ताळमेळ लागतो सगळ्यांमध्ये. ऑलिम्पिकला मेडल आणायचं म्हणजे आणायचंच, हो पक्क झालंय. ए गणप्या, ते काय कॅमेरा लावला रे, बंद कर. माणूस पाडाय आराम करतोय, दर्शक पार कंबर मान पाठी एक झालाय. अरे काकू, सख्याच्या लग्नाला तू गेली होती ना, लग्न कसं काय झालं? कसं काय अनुभव लग्नाचा? कसा झाला प्रवास? लग्न बरं झालं का नाही? म्हणून तुला मुलाखत घ्यायची तुझी. काय भाव त्या लग्नाची तारा, म्हणे गाड्या जायला म्हणे लक्झरी आरामशीर जायचं, बसून जायचं म्हणले. आणि गाड्या गेल्या सगळ्या निघून, मग मागून टेम्पो केला. त्या टेम्पो मध्ये बसलो तर तो आदत आपटत त्या घाटा घुटातून टोंगरातून किती काय दगड जोड्यातून तो टेम्पो आपटायचा आदळायचा. आणि मग कायच सगळं मानपाट कंबर एक झालंय. हा लय वैताग आला. नसते गेले तर बरं झालं असतं. त्या लग्झरी आहे म्हणून मी तयार झाले लग्नाला जायला. लग्न चांगलं झालं बरं का, पण जाणे येण्याची थोडी आभाळ झाली. नाही तर जेवण कावण चांगलं दिलं पाहुण्याना. लग्न लय वडवाणी केलं त्यांनी, पण जाणे येण्याची थोडीशी आभाळ झाली. मन पाठी एक झालं म्हणलं थोडस. आता जशी का आराम करावं तो काय कॅमेरा घेऊन आला इथं आणखीन. तुम्ही काय नसते व्हिडिओ पाहता, सबस्क्राईब करा ना त्या व्हिडिओला.